घ्यायची आहे, की माझं स्वप्न मला साकार करायचं आहे आणि माझं स्वप्न साकार करताना मलाच त्याची दक्षता घ्यायची आहे. मग दक्षता कोणती घ्यायची आहे? कुठले स्वप्न साकार करायचे आहे आणि कुठले स्वप्न, कुठले विचार ह्या बॉक्समधून डिलीट करायचे आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. मी संगीता नवघडे परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. आजचं डे 2 आणि आज आपण घेणार आहोत आपल्याला हवे असलेले गोल सेटिंग. मला सांगू शकता गोल म्हणजे काय? कोणी सांगू शकता का? आता आपल्या ती छोटी आहे रक्षा सांगणार आपल्याला गोल. रक्ष हम्म. अजून हम्म. हम्म. आणि मग हे गोल तुमचे लिहिलेले आहात का? इथे जे बसलेले आहात तुम्ही लिहिलेले आहे का गोल? येस. अपर्णा, तुझे लिहिले गोल? अरे नाही ग, थॉट तर भरपूर असतात कारण की ते कचरा पण असतो आणि म्हणून कचरा पण असतो ना. नवऱ्याने असं म्हटलं, मुलांनी तसं म्हटलं, सासूने असं म्हटलं, सासऱ्यांनी तसं म्हटलं, मग त्याच्यासोबत ते गोल मिसमॅच होतात, ते मॅच नाही होत ना. मग ते करण्यासाठी आपलं हे एक महत्वाचं असते आपलं स्वतःच. आणि जर तुम्ही तुमचे गोल भिंतीवर नसेल चिपकू शकत, पण ते गोल डायरीमध्ये तर लिहू शकता. कसं असते ना, एक पुस्तक आहे लक्ष, आणि मी पण केलं आहे ते. जोपर्यंत तुमचे गोल लिखित स्वरूपात नसणार तोपर्यंत तुमचे गोल तुम्हाला मिळणार नाही. मग आजपासून संकल्प घ्या, माझे गोल लिहिलेले असणार, लिहायला लागणार. तुम्ही कितीही मोठ्या पोस्टवर असणार पण तुमचे लिखित स्वरूपात गोल नसणार. मी माझ्या मुलांना नाही म्हणते, तुम्ही तुमचं विजन बोर्ड तयार केलं नाही, तुम्ही कितीही म्हणा की नाही माझं हे आहे, माझं ते आहे, मी हे असं करणार, नो नथिंग, काहीच होणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की मला माझं गोल, माझं माहिती आहे का, मागे पण मी सांगितलं होतं, मी सोनिया जळाजीचा खूप वर्षापूर्वी क्लास केला होता आणि तेव्हा मी साधी गृहिणी होती आणि तेव्हा नव्हतं समजत मला की गोल सेटिंग काय असते काय नसते. पण मी त्यांचं जेव्हा सेशन केलं ना, त्यांनी मला सांगितलं की येलो पेपर घ्यायचं आहे, येलो पेपरवर आपले ड्रीम. मग आता त्या काळामध्ये काही असे अँड्रॉइड मोबाईल नव्हते, स्मार्ट मोबाईल नव्हते. मग काय करायचे, पेपरमध्ये जे यायचे ना, मग मी ते कापायची. मला ती सवय होती. मग ते कापायचं आणि मग ते चिपकवायला. आणि मी तिथे चिपकवलं होतं, जसे मी मार्केटिंग करायला लागली होती 2017 मध्ये, आणि मी चिपकवलं होतं, मी एरोप्लेननी विदेशात किंवा मला जिथे जायचं मी तिथे जाणार. आणि खरंच सांगते, मी माझ्या नवऱ्याला विदेशात नेलं होतं, विदेशात नव्हतं नेलं, महाबलीपुरमला नेलं होतं आणि तिथे 3 दिवस स्टे केला बंगलोमध्ये. हे माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न होतं कारण की एक गृहिणी. हे जेव्हा मी केलं तर मला सांगा, आज आपल्याजवळ एवढं सारा भक्कम आहे, भरपूर आहे. पण तुम्ही करणार ना, तुम्ही वर्षभरात तुमची ड्रीम कंप्लीट होणार. पण केव्हा? जेव्हा करणार तेव्हा. आणि माझं पहिलं झालं तिथे झालं, मग मला ती सवय झाली. तुम्हाला तुमच्या पॅटर्नला तोडावं लागेल. पॅटर्न कोणतं असणार, की माझ्या डोक्यात तर गोल आहे ऑलरेडी आणि आता मला काय गोल करायची गरज आहे, ह्या वयात काय मी गोल करणार. जशी ताई आहे, ताई काय म्हणणार की नाही आता मला काय गोल करायचे आहे, आता मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, काय ताई? पण नाही, आपले नुसते त्या संबंधित गोल नाही असू शकत, आपले हेल्थच्या संबंधित पण गोल असू शकतात, बद्दल पण गोल असू शकतात. गोल एकच नसतो, गोल भरपूर असतात. पण त्यापैकी तुम्हाला नेमकं काय पाहिजे, आणि हे नेमकं जेव्हा तुम्हाला पाहिजे ना, जसं आता मी म्हणेल की हेल्थ संबंधित गोल आहे. तुमचे आहे का हेल्थ संबंधित गोल लिहिलेले? आता आपण ईशाकडे जाऊ, छायाताईकडे जाऊ. तू सांग, तुझ्याकडे लिहिले आहे का हेल्थ संबंधित गोल? ताई, लिहिले आहे का? हेल्थच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत आ आ हम्म. आता नाही केले.
आता 2026 सुरू झालं आहे. आज तुम्हाला हा क्लास झाल्याबरोबर स्वतःचे गोल राईट करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते गोल जसं आता मी म्हणेल, की आता मी 3 गोल सांगते आहे. 3 गोल कोणते असणार? हेल्थ संबंधित असणार, रिलेशन संबंधात असणार आणि मनी संबंधित असणार. 3 गोल. फक्त 3च गोल. आणि ते 3 गोल आता मी तुमच्याकडनं लिहून घेणार आहे. कारण की तुमच्यासमोर अग्नी आहे. कारण की आपण कालच सांगितलं, जसं आपण अग्नी जेव्हा हे करतो, आपण आपल्याकडे होम हवन करतो, तेव्हा आपण होम हवनामध्ये काय टाकत असतो? समिधा टाकत असतो. आपल्याकडलं असलेलं तीळ असेल, जे काही असेल, जवस असेल किंवा सुगंधित जे असते, आपण तिथे टाकत असतो हवनामध्ये. मग आजच्या ह्या दिव्याला साक्षी मानून तुम्हाला तुमचे गोल तयार करायचे आहे आणि त्यांना म्हणायचं आहे, की ते गोल त्यांना दाखवायचं आहे आणि जेव्हा मी दिवा ठेवणार असं आणि मेडिटेशन घेणार गोलच्या संदर्भात, तर तुम्ही बघणार तुमच्या माइंडमध्ये ते फक्त आणि फक्त ते गोलच दिसणार. दुसरं काहीच दिसणार नाही. दुसरं काहीच दिसणार नाही. म्हणून ते गोल करणं गरजेचं आहे. गोलच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे, की 3 गोल. कोणते? हेडिंग द्यायचे हेल्थ, रिलेशनशिप आणि मनी. 3 संदर्भात आपले गोल असणार आहे. मग हे गोल कसे लिहायचे? मग याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न करायचं. एक नोटबुक घ्यायचं. त्याच्यामध्ये कॉलम तयार करायचे आहे. 3 कॉलम तयार करायचे. एक कॉलम, दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम आणि त्या तीनही याला नाव द्यायचं आहे डिवाइन गोल. टायटल काय असणार आहे? डिवाइन गोल. कारण की आपण ब्रह्मांडाच्या साक्षीने ते गोल आपण तयार करत आहोत. आणि जेव्हा तुम्ही लिहिणार डिवाइन गोल, तर तुम्ही बघणार तुमच्या जेव्हा आपण लिहितो ना, हा पेन जेव्हा घेतो, ह्या पेनामध्ये तुम्ही जेव्हा लिहित असताना पूर्णपणे ती एनर्जी आलेली असते. पूर्णपणे एनर्जी आली असते. आणि तुम्हाला मी आता 5 मिनिटाचा वेळ देते. तुम्हाला तुमचे गोल लिहायचे आहे. 12 गोल लिहायचे आहे. 12 पैकी तुमचे हेल्थचे असू शकते, रिलेशनशिप बद्दल असू शकते आणि त्याच्यानंतर मनीच्या संदर्भात असू शकते. तिन्ही गोल लिहायचे आहे. लिहा. तिन्ही गोल लिहा. मी पण लिहिते. 12 गोल पाहिजे आपल्याला. मधातून रेष फाळायची. 3 टप्पे करा. त्याला वाटल्यास एक फोल्ड करा पेजला. सध्या होत नसेल तर तात्पुरतं असं करून टाका किंवा तुम्ही एका याच्यामध्ये लिहिलं, एका पेजवर समजा हेल्थचं गोल असेल, दुसऱ्या पेजवर रिलेशनशिप असेल आणि तिसऱ्या पेजवर असणार तुमचं मनीचं गोल, असे लिहू शकता. किंवा एका पेजला दुमडून त्याच्यामध्ये पण तुम्ही गोल लिहू शकता. 3 गोल. ॲज युजल तुम्हाला योग्य जे वाटते ते लिहायचं आहे, ते करायचं आहे. आता हेल्थच्या संदर्भात लिहायचं आहे. हेल्थच्या संदर्भात का लिहिणार? पहिले तर लिहा, की मी रोज 5 मिनिटं माझ्या शरीराला देणार. 5 मिनिटं कोणते? उठल्या-उठल्या बेडवरच बेडवरच काय म्हणायचं आहे, जेव्हा उठल्या-उठल्या संपूर्ण शरीरापासून बघायचं, आपल्या डोक्यापासून तर आपल्या तळपायापर्यंत बघायचं आहे आणि त्याला आय लव्ह यू म्हणायचं आहे. सगळ्यात आधी ही ॲक्टिव्हिटी असणार आहे. आय लव्ह यू डिअर. तुझ्या डोळ्यांना थँक यू म्हणायचं आहे. थँक यू ईश्वरा, तुझ्यामुळे मी आज जिवंत आहे. ही पहिली ॲक्टिव्हिटी असणार आहे. माझ्या घरातील व्यक्ती सुदृढ आहे. त्यानंतर असणार, जसं तुम्ही उठता, उठल्या-उठल्या तुम्हाला काय करायचं? तुम्ही गोल लिहा आधी, नंतर मी बोलते.
आणि त्यांना तथास्तु तथास्तु म्हणायचं आहे 3दा. प्रत्येक गोल सोडल्यानंतर एक रेष सोडायची आहे, तिथे म्हणायचे आहे तथास्तु, 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 तथास्तु. झाले? किती झाले ते बघा. त्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी करूया. येस. आता तुम्हाला काय करायचं आहे, की सगळ्यात आधी त्या गोलला बघायचं आहे. संपूर्ण गोलला बघा. ते तुम्ही जे गोल लिहिले आहे, त्या गोलला बघायचं आहे. पूर्ण नजर त्या गोलवर फिरवा. संपूर्ण नजर आणि ते गोल तुमच्या डोळ्याद्वारे तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या ब्रेनमध्ये जाऊ द्या. तुमच्या डोक्यामध्ये ते गोल जाऊ द्या. घेतलं? डोळे हलके बंद करा. दीर्घ श्वास घ्या. आपण आता अग्नीजवळ बसलाय. आपल्यासमोर दिवा आहे. आपण आता ध्यान करत आहोत अग्नीसमोर. तुमचे गोल, संपूर्ण गोल, जे कुठले गोल असेल त्यांना परत एकदा बघा. माईक बंद करा. ताई तुझा हे बंद कर माईक, आवाज येतोय. ओके, ठीक आहे. फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करा. डोळे बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. परत एकदा श्वास घ्यायचा आहे. परत सोडायचं आहे. बघा, जसं तुम्ही श्वास सोडता ना, तुमच्या डोक्यावरचं ओझं, मनातील दुःख एकदम एका श्वासाद्वारे बाहेर पडलं आहे. परत एकदा श्वास घ्यायचा आहे. परत सोडायचं आहे. परत श्वास घ्यायचा आहे. समोर धगधगती अग्नी आहे आणि तुमचे गोल, तुम्ही ध्यान करत आहात त्या अग्नीसमोर. 2026 तुमचे गोल तुमच्या नजरेसमोर आणा. बघा ते गोल. आणि ते गोल तुम्हाला आकर्षित करत आहे. तुम्हाला ते गोल अगदी पूर्ण झाल्यासारखे दिसतंय. तुम्ही जगत आहात.
आपला पहिला गोल आहे हेल्थ विषयी. सकाळची वेळ आहे, बेडवर बसला आहोत. संपूर्ण लक्ष फक्त स्वतःच्या शरीराकडे. स्वतःचं शरीर बघा, डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत बघायचंय. माझे संपूर्ण अवयव अगदी सुदृढ आहे. त्याकरता ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, मी तुझी आभारी आहे. थँक यू. थँक यू सो मच. उठून तुम्ही वॉशरूमला गेलात, तिथे पाणी पडतं. नळाच्या पाण्याला धन्यवाद देता फ्रेश होऊन परत हॉलमध्ये आलात. 2 मिनिटं योगा केलात, प्राणायाम केलं, मोकळा श्वास घेत परत तुम्ही ध्यानाला बसल्यात. संपूर्ण लक्ष शरीराकडे. संपूर्ण लक्ष शरीराकडे. बघा तुमचं स्वास्थ्य किती छान झालंय. आता हे रिलेशनशिप, ज्यांचं लग्न झालं असेल, ज्यांना नात्यासंबंधामध्ये गोडवा हवं असेल, आई वडील भाऊ बहीण पती पत्नी कोणीही असेल, त्यांना समोर आणायचं आहे. ह्या वर्षीतलं माझं बेस्ट अँड बेस्ट गिफ्ट म्हणजे पती पत्नीतलं नातं, बहीण भावाचं नातं अगदी घट्ट झालं आहे. ह्या नात्याने मला खूप काही दिलं. परत ह्या नात्याची वीण मला घट्ट करायची आहे. ते नातं पूर्ण झालं आहे. पूर्ण झालं आहे. पूर्ण झालं आहे. तुमच्या मनीच्या संदर्भात गोल, त्या गोलला बघा. आज जितका आपण श्वास घेतो, हा जसा श्वास महत्वाचा आहे, तेवढाच पैसा सुद्धा महत्वाचा आहे. बघा आपली फायनान्स कंडिशन कशी आहे. ह्या वर्षी माझ्या घरामध्ये मनी हा वेगवेगळ्या मार्गाने येत आहे. माझ्या प्रत्येक बँकेमध्ये, माझ्या प्रत्येक अकाउंटला तुम्हाला जेवढी रक्कम हवी आहे ती रक्कम बघायची आहे. ती रक्कम माझ्या अकाउंटला झाली आहे, जमा झाली आहे. आय लव्ह यू मनी. माझं पैशावर प्रेम आहे. पैसा, लोक म्हणतात पैशाने काय होतं, पण पैशाशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. हा पैसा मला प्रिय आहे. माझ्या कुटुंबांना हा पैसाच सुखाने ठेवतो. मी ज्या वस्तू घेते त्या वस्तू सुद्धा पैशामुळेच येतात. मी जे कपडे घातले आहे ते कपडे सुद्धा पैशामुळेच आले आहेत. पैसा खुदा तो नहीं, लेकिन खुदा से भी कम नहीं. पैसा प्रत्येक बँकेमध्ये आहे. तुम्ही त्याला आय लव्ह यू म्हणा. तुमच्याजवळ आत्ता जेवढी अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला नंतर घ्यायची आहे. त्या मनीला थँक यू म्हणायचं आहे. थँक यू. तू माझ्याजवळ आहेस, पण तुझ्या नातेवाईकांना तुला अजून बोलवायचं आहे. तू एकटा नाहीस.
तुझ्यासोबत तुझा परिवार सुद्धा येणार आहेत. थँक यू डिअर मनी. तू वेळोवेळी माझी काळजी घेतलीस. प्रत्येक वेळेस माझी काळजी घेतली. माझ्या मुलीची फी भरण्यासाठी, मला हॉस्पिटलमध्ये भाजीपाला आणण्यासाठी, किराणा आणण्यासाठी, घर चांगलं ठेवण्यासाठी, सगळ्यासाठी तू मला मदत केलीस. थँक यू. 2 मिनिटं असंच थांबायचं आहे आणि जे गोल लिहिले आहे त्या गोलानं बघायचं आहे. तुम्ही काय काय लिहिलंय त्यांना बंद डोळ्यांनी बघायचं आहे. ती पूर्ण झालेली आहे बघायचं आहे. ज्यांना जॉब हवा असेल त्यांना जॉब लागलेला आहे. मनासारखा जॉब त्यांनी बघायचं आहे. त्यांचं कॅबिन, ज्या ठिकाणी त्यांना बसायचं आहे ते कॅबिन, जे ऑफिस पाहिजे आहे ते, जेवढी सॅलरी पाहिजे तेवढी सॅलरी तुम्हाला मिळत आहे. त्यासाठी त्या ओनरचे कृतज्ञ आहात तुम्ही. तुमच्या मनासारखा जॉब, मनासारखं पॅकेज त्यांनी तुम्हाला दिलं. हाऊसवाईफ असाल तर आपल्या पतींना धन्यवाद द्या. थँक यू. तुमच्या पगारात वाढ हो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येऊ दे. त्या ईश्वराला धन्यवाद द्या. त्याच्यामुळे माझ्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य आहे. अगदी शांत, अगदी शांत, अगदी शांत झाले. डोळे उघडताना कुठलीही घाई करू नका. दोन्ही हात एकमेकाला घासा. संपूर्ण चेहऱ्यावर, संपूर्ण शरीरावरती हात फिरवा. पूर्ण शरीरावर आणि परत डोळ्यासमोर हात आणा. स्वतःला ब्लेस करायचं आहे. थँक यू. हे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, मला आज तुमची गरज आहे. त्याकरता समोर जो दिवा आहे त्या दिव्याकडे दोन्ही हात न्या. त्याची एनर्जी आपल्या दोन्ही हातात घ्यायची आहे. आणि परत हात जोडून त्या ब्रह्मांडाला, त्या ईश्वरी शक्तीला आवाहन करायचं आहे. हे ब्रह्मांड, ही दिव्य ईश्वरी शक्ती, मी तुझी आभारी आहे. आज दिव्य अग्नीच्या साक्षीने माझे संपूर्ण गोल पूर्ण झाले आहेत आणि आपले दोन्ही हात त्या गोलवर ठेवायचे आहे. परत त्याचं करायचं आहे आणि त्याला गोलला एनर्जी द्यायची आहे. आपल्या गोलला एनर्जी द्यायची आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या गोलला एनर्जी द्या. बघा तुमच्या हातातून एक ऊर्जा प्रवाहित होत आहे. ती ऊर्जा तुमच्या संपूर्ण गोलला आशीर्वाद रूपी ऊर्जा देत आहे. आशीर्वाद रूपी ऊर्जा देत आहे. आशीर्वाद रूपी ऊर्जा देत आहे. येस, आशीर्वाद रूपी. बघा तुमच्या हातातून काय फील होत आहे. येस,
ऊर्जा जात आहे, गरमाहट होत आहे. यस, ते बघा तुम्ही. होत आहे? येस. चलो. आज आत्ता ह्या क्षणाला आपण आपले गोल लिहिले. का बरं गोल लिहिणं गरजेचं होतं? कारण की आपल्याला जेव्हा आपण गोल लिहितो तेव्हा आपल्याला ते आवश्यक असतात, कारण की आपण त्याला एनर्जी देणार असतो आणि जशी तुम्ही एनर्जी देणार तसं तुमच्यासोबत घडत असणार. जशी तुम्ही एनर्जी देणार तसं ते तुमच्यासोबत घडत जातं. म्हणून ते गरजेचं आहे आपल्या गोलला एनर्जी देणं. आणि हे दिल्यानंतर तुम्ही बघा, तुम्हाला मी सांगते, कमीत कमी 7 दिवस तुम्हाला प्रयोग करायचे आहे. 7 दिवस काय करायचं आहे? तर 7 दिवस हे करायचं आहे. उठल्या उठल्या मोबाईल बघायचा नाही. कोण कोण उठल्या उठल्या मोबाईल बघतो? उठल्या उठल्या मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप मेसेज, हा, उठल्या उठल्या बघायचंच नाही. त्या बघायचंच नाही. मोबाईल खूप महत्त्वाचा असतो, पण मोबाईलला बघायचं नाही त्या क्षणाला तरी. एकांतात पहिली गोष्ट उठायचं आहे, एकांतात राहायचं आहे. एकांतात राहिलं, एकांतात नो मोबाईल, नो काहीच. योगा झाला, प्राणायाम झाला, शांत बसायचं आहे आणि समोर आपला वही पेन घ्यायचं आहे आणि त्यावर लिहायचं आहे, मला नेमकं काय करायचं आहे, मला नेमकं काय पाहिजे, माझ्या स्वभावामध्ये कुठला बदल मला करायचा आहे. तो बंद करा, माईक माईक बंद करा, आवाज येतोय खूप. आज मला माझ्या स्वभावामध्ये काय बदल करायचा आहे, माझ्या करिअरमध्ये मला नेमकं काय पाहिजे, काय पाहिजे, बदल पाहिजे करिअरमध्ये. मग ते बदल लिहायचे आहे. मला माझ्या करिअरमध्ये बदल 2 हे करायचे, बॉक्स करायचे. एका बॉक्समध्ये लिहायचं आहे, मला नेमकं काय पाहिजे आणि मला नेमकं पाहिजेच्या उत्तर नंतर लिहायचं आहे, मला हे पाहिजे. मला नेमकं काय पाहिजे एका बॉक्समध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे, मला हे पाहिजे आहे. मग हे पाहिजे आहे, जसं आता म्हणेल की मी हेल्थच्या बाबतीत लिहिल. मी 2 कॉलम केले. एका कॉलममध्ये लिहिते मी, मला माझी हेल्थ. मग कशी पाहिजे? मग माझी हेल्थ एकदम स्ट्रॉंग पाहिजे. मग स्ट्रॉंग पाहिजे तर मी त्या हेल्थसाठी काय करणार आहे? रोज 10 मिनिटं देणार आहे. हे तुम्हाला करायचं आहे. हे जेव्हा तुम्ही कराल, तर तुम्ही कंटिन्यू फक्त 7च दिवस, खूप दिवस नाही. 7 दिवस तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही 7 दिवसानंतर तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये बदल झाला. कारण की जसं तुम्ही कराल, तसं तुम्हाला ते मिळणार. त्याच्यानंतर असणार की रात्री झोपताना तुम्हाला ग्रॅटिट्यूड राहायचं आहे. धन्यवाद राहायचं आहे, कृतज्ञ राहायचं आहे ह्या ब्रह्मांडाला. आणि दिवसभरामध्ये जे काही घडलं असेल, जे काही घडलं असेल, त्या गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीचा विचार करायचा आहे. रात्री झोपताना आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन असते तेव्हा फक्त आणि फक्त म्हणायचं की नाही, थँक आजच्या दिवसासाठी मी कृतज्ञ आहे. का बरं कृतज्ञ आहे? माझा दिवस खूप छान गेला. माझं शरीर खूप चांगलं आहे. माझ्याकडे मला जितका पैसा पाहिजे तितका पैसा आलाय. माझी जशी हेल्थ पाहिजे तशी आली. हे लिहायचं आहे आणि स्वतःसोबत बोलायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आजूबाजूला बघणार की आजूबाजूचे लोक अवेअर झाले, उठले आहे, काय करत आहे, त्यांना बघायचं आहे नेमकं ते काय करतात ते. फक्त ऑब्झर्व करायचं आहे. त्यांच्याबद्दल काही लिहायचं नाही, फक्त बघायचं आहे. आणि असं जेव्हा कराल तर तुम्ही बघणार की तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमच्यामध्ये चेंज झालेलं तुम्ही बघणार. तुमची हेल्थ, मला आठवणच नाही राहिलीची, तुमची हेल्थ सगळं चेंज झाले तुम्हाला दिसणार. आणि केव्हा? जेव्हा तुम्ही करणार कंटिन्यू 7 दिवस. 7 दिवस स्वतःला द्या. बघा, 7 दिवस तुम्ही जेव्हा स्वतःला द्याल, तेव्हा तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक परिवर्तन झालेलं दिसणार. आणि हे परिवर्तन तुम्हाला 2026 मधलं पहिल्या पेजवर लिहायचं की आतापर्यंत मी काय काय केलं. आपलं नवीन डायरी घ्यायची आहे. नवीन डायरी घ्या, बुक घ्या. ॲज युजुअल तुम्हाला जे योग्य वाटते ते घ्या आणि तिथे लिहायचं आहे 2025 मध्ये केलेल्या चुका पाठीमागे लिहायचं आहे ते. आणि 2026 मध्ये मला काय करायचं आहे. 25 मध्ये मी काय काय चुका केल्या, कुठे कुठे चुकले, हे पाठीमागच्या पेजवर लिहायचं आहे.
आणि 2025 मध्ये मला काय करायचंय, कारण की 26 मध्ये मला काय करायचंय. जसं 26 संपणार तसं तुम्ही बघणार की 2025 पेक्षा 2026 मध्ये स्वतःमध्ये किती इम्प्रूव्ह झालाय. मी काय काय केलंय माझ्या लाईफमध्ये, काय काय अचीव्ह केलं आहे. पण केव्हा, जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा. तुम्ही जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत तुमचे गोल 1% पण पूर्ण होणार नाही. इथे गोल असून चालत नाही, लिखित स्वरूपात पाहिजे. जे गोल लिहिणार त्याचे गोल पूर्ण कम्प्लीट होणार. आणि लिहिणार नाही तर काय होणार. असंख्य विचार मनात येतात, असंख्य विचार मनात येतात. आणि ह्या विचाराला आता आपण आपल्या बघा मोबाईलमध्ये किती कचरा भरला असेल. याचे फोटो, त्याचे फोटो, कोणाचे ॲक्सिडेंट झाले असेल त्याचे फोटो, कोणाचं हे झालं असेल त्याचे फोटो, व्हॉट्सअपचे हे म्हणजे खूप काही असतात. आपण चांगलं शोधायला जातो, आपल्याला एखाद्या आपल्या मैत्रिणीचा फोटो शोधायचा असतो, तो सुद्धा वेळेवर मिळत नाही आपल्याला. मग हे आपलं डोकं आहे, ह्या डोक्यामध्ये कितीतरी असंख्य विचार येतात. म्हणून काय करायचं आहे, सगळ्यात आधी कचऱ्याला डिलीट करायसाठी लिखो फाड़ वो तो है, लेकिन गोल लिहिणं गरजेचं आहे. जसं तुम्ही गोल लिहिणार तसं तुमच्या जीवनामध्ये बदल होणार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचा शिल्पकार. आणि दिव्याला समोर ठेवला होता, ध्यान केलं, ध्यान केलं ना. आणि 12 गोल लिहून नसन झाले तर आता प्रत्येकीने गोल लिहायला बसा. मी माझे दाखवते तुम्हाला, एक सेकंड. हे बघा, यात अजून हे करायचे, तयार करायचे. कारण की काल माझ्या मुलांनी आणली प्रिंट आउट, जसं फॅमिलीचं असेल. कारण की मी नेहमी सांगते, तुमच्या गोलमध्ये फॅमिलीचा फोटो लावणं गरजेचं आहे. का बरं? फॅमिलीचा फोटो, फॅमिलीशिवाय आपण पूर्ण नाही आहोत, लक्षात घ्या. फॅमिलीशिवाय आपण पूर्ण नाही आहोत. माझं अवॉर्ड फंक्शनचं असेल, स्पीच दिलेला, पुण्याला स्पीच दिलेलं असेल, त्यानंतर हा फॅमिलीचा आहे. फायनान्स संबंधित असणार. मला काय नेमकं पाहिजे, मला नेमकं काय पाहिजे बघा. मी ते दाखवते तुम्हाला. मला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे नेमकं. आधी तुम्ही आपल्या फोटो काढा, तुम्हाला जे हवंय त्याचे फोटो काढा. कारण की हे जेव्हा तुम्ही करणार, चिपकवणार, बघा याचीच नाही का, बघायला गेलं तर आज लोक कितीतरी पैसे घेतात. पण तुम्हाला हे सगळं मिळत आहे, मी अशी नाही म्हणत, पण मिळत आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्या, एवढंच म्हणते. फायदा घ्या त्या गोष्टीचा. कारण की तुम्ही जेव्हा करणार ना, ऑटोमॅटिक बदल होणार. आणि तुमच्या नजरेसमोर फक्त आणि फक्त स्वतःचे गोल दिसले पाहिजेत. लोक काय म्हणतात, माझ्या बेडरूममध्ये जातात, म्हणतात पाहतात माझ्या बेडरूममधले गोल. मला काही फरक नाही पडत, मला काही फरक नाही पडत. लोक हसतात असेल, हसू द्यायचं ना, काही फरक नाही पडत. माझं गोल आहे, माझी अचिव्हमेंट आहे, मला काय पाहिजे ते. तुम्हाला काय पाहिजे ते डिसाईड करायचंय. येस, करणार मग. यस, चलो मग बाहेर फैलाना है और बोलना है. चलो, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आय लव्ह यू. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. आधी मी स्वतः प्रेम करते, नंतर इतरांवर प्रेम करते. आधी जेव्हा तुम्ही स्वतः प्रेम कराल ना, तेव्हा इतरांवर प्रेम करणार. पण जेव्हा तुम्ही स्वतःवरच प्रेम करणार नाही तर इतरांवर पण तुम्ही प्रेम करू शकणार नाही. म्हणून आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, मग इतरांवर प्रेम करायला शिकणार. सो अजून काही बोलायचं